घटना जर असते तर 12 अशा पद्धतीने सादर केला असता. सर्व घटनांवरती प्रकाश टाकलेला आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्वसमावेशक असा आहे. त्याबद्दल मी खरोखरच माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानते आणि हा अर्थसंकल्प आदरणीय दादांना समर्पित केलेला आहे. याबद्दल मी धन्यवाद देते. खरं तर सकाळपासून सगळेजण हे भावूक झालेले आजचा दिवस खरं तर अजितदादांसाठी पक्षासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून तुम्ही केलं होतं तेव्हा शेतकऱ्यांचा मुद्दा प्रामुख्याने मांडला होता. आज त्या शेतकऱ्यांना आणि आज खरोखरच कर्जमाफी मिळाल्यामुळे खरोखरच त्याला न्याय मिळाला असं मला वाटतं. खरं तर 27 तारखेपर्यंत आदरणीय दादा या अर्थसंकल्पाची तयारी करत होते आणि येऊन सगळ्यांच्या मिटिंगच घेणार होते. आणि आपण सगळेजण पाहताय की दादांची आर्थिक शिस्त त्याची छाप या सगळ्या अर्थसंकल्पावर दूरदृष्टी आणि आर्थिक शिस्त तर होती, पण दूरदृष्टी या एकूणच अर्थसंकल्पात वाटते का? दूरदृष्टी तर आहेच. कारण मी आपल्याला म्हटल्याप्रमाणे की या अर्थसंकल्पावर दादांची छाप होतीच आणि सर्व घटकांवरती सर्वसमावेश विचार केलेला आहे. लाडक्या बहिणी असतील, विकास कामं केलेली असतील, सगळ्यांमध्ये खूप योग्य ती तरतूद केली आहे. आजच्या मुख्यमंत्र्यांच्या पुढे येऊ नका, प्लीज सगळ्या गोष्टी तयार व्हायच्या तयार होतील तेव्हा